जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल गडाव आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता जे ग्राउंडची सुरुवात करतो ते शून्यातून सुरुवात कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर रनिंगची सुरुवात करायच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे हे लय महत्त्वाचं आहे. आता आजचा जो व्हिडिओ आहे हा भरपूर मोठा होणार आहे, पण हा सगळ्यात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जेणेकरून आयुष्यभर आपल्याला आपण इंजुरीपासून वाचू. जेणेकरून आता जसं कसं आपण रनिंगची सुरुवात करतो म्हटलं, कुठं खेड्यामध्ये करू, गावामध्ये करू, कुठं सेल्फ प्रॅक्टिस करू, त्यामध्ये सुरुवात करायची असेल तर आपल्याला जे आहे तर वॉर्मअप पहिले करावं लागते. 2 राऊंड मस्त 1 किलोमीटर किंवा 2 राऊंड मारायची, किंवा 200 मीटरचं ग्राउंड जर असलं तर 4 राऊंड मारायचे. असं चांगला मस्त जॉगिंग करून घ्यायचं. त्यानंतर आपला हलकासा चांगला 5-7 किंवा 8 मिनटाचा चांगला वॉर्मअप करून घ्यायचा. त्यानंतर आपली जी बॉडी आहे हे धावण्यासाठी रेडी होती, वर्कआउटसाठी रेडी होती. जर आपण असं केलं नाही तर आपल्याला इंजुरी व्हायची शक्यता जास्त राहते. म्हणून आपण हा वॉर्मअप ह्या केलाच पाहिजे, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करू. आता आपल्याला स्लो करायची आहे जॉगिंग. एकदम ग्राउंडवर आलो तर हलकी स्ट्रेचिंग करून घ्यायची पायाची आणि हाताची. त्यानंतर आपल्याला थोडी जॉगिंग करायची. जॉगिंग केल्याचा भरपूर मोठा फायदा होतो आपल्याला. थोडी जर समजा जॉगिंग केली तर आपली हलकी बॉडी मस्त वॉर्म होते, गरम होते. गरम झाल्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपण वॉर्मअप करतो, वॉर्मअपच्या वेळेस आपल्याला पाय वर घ्यायला लागते, खाली घ्यायला लागते, साईडला घ्यायला लागते. त्यासाठी आपल्याला वॉर्मअप जॉगिंग लय आवश्यक आहे. आपण जे आता जॉगिंग करतो हे एकदम फास्ट अजिबात नसली पाहिजे. जॉगिंग करताना जे स्पीड आहे ते एकदम स्लो असली पाहिजे. त्यानंतर आता जे आणि हँड रोटेशन करू. आता हँड रोटेशन मागपासून तर समोरपर्यंत घ्यायचं. तर त्यानंतर जसं आता आपण मागून समोर हात आणत आहे, तसेच आता आपल्याला उलटी हात न्यायचे आहे. रोटेशनमध्ये हलकं फिरवायचे. यामुळे थोडेसे शोल्डर मोकळे होतात. त्यानंतर आता आपल्याला थोडे अल्टरनेट घ्या. अल्टरनेट म्हणजे जसे आपण आरती कशी करतो घरी, त्या पद्धतीनं आपल्याला अल्टरनेट करायचे. एक मागं एक पुढे, एक मागे. तसंच आता रिवर्ससुद्धा करायचं आहे. हाताचा जो वॉर्मअप आहे ह्याच खूप आवश्यक आहे. त्यानंतर कोणी काय साईड टू साईड हात फिरवत आहे. आपण आता साईड टू साईड आहे म्हणजे थोडेसे खांदे मोकळे होण्यासाठी. आता आपण जसे आता आपण सिंगल हात केला, तसं आपण आता डबल हात करत आहे. डबल हात बघा तुम्ही. व्हिडिओ स्किप करत नको जाऊ, जेणेकरून आता आपण जसं आता आपण साईड टू साईड केलं तसं आता मागं पुढं, एक हात मागं, एक हात पुढं, एक हात मागं, एक हात पुढं. व्हिडिओ हा परिपूर्ण पहा, जेणेकरून पाहून घ्या. आता याचे आपल्याला ह्या जे बोटं आपण स्ट्रेच करत आहे याची आवश्यकता नसते, आपण तरी पण करून राहिलं, थोडेसे फ्री झाले पाहिजे म्हणून. आता आपण शोल्डरला हलकंसं मागं प्रेस करत आहे आणि या पण शोल्डरला प्रेस, जसं फ्रंट साईडला करत आहे तसं बॅक साईडला पण आपल्याला करावं लागते. आता यामुळं काय होते, पूर्ण जे हात हे पूर्ण आपले फ्री झाले. त्यानंतर आपल्या गर्दन नेक रोटेशन. आता नेक रोटेशन पूर्ण इकडल्या साईडनं 2 चक्कर मारायचे, तिकडल्या साईडनं 2 चक्कर मारायचे. आणि जसे आपण आता जसं साईड टू साईड मान फिरवायची, इकडच्या साईडला इकडच्या साईड, मग त्याच्यानंतर या शोल्डरपासून तर या शोल्डरपर्यंत मान फिरवायची. यामुळं कसं ते आपण धावताना आपली कधी पण मान समजा थोडंसं नसवस लागू शकते. त्यासाठी पण मान आपण फ्री करण्यासाठी ही मानेची एक्सरसाइज केली. त्यानंतर आता खाली उतरलो आपण कंबरीवर. कंबर आता एका साईडला 3 वेळा घुमवायची, 3-4 वेळा, किंवा दुसऱ्या साईडला 3-4 वेळा. थोडीशी कंबर फ्री करून घ्यायची. कमरेची वॉर्मअपची आपल्याला खूप आवश्यकता आहे. आता त्यानंतर जसं आता आपण फ्रंट साईडला फिरवली, आता तशी मागच्या साईडला. आता साईडला मस्त प्रेस करून जे एक हात मस्त थाईजवर ठेवून या साईडला आणि या साईडला. तसंच आता एक हात हिप्सचं मागं ठेवून थोडीशी मागच्या साईडला प्रेस केली. आणि त्यानंतर आता आपण फ्रंट साईडला नीवर हात ठेवून थोडेसे पाय प्रेस करत आहे. जसं आता आपण फ्रंट साईडला करत आहे तसंच आता आपण बॅक साईडला पण करू. बॅक साईडला पण चांगले दोन्ही हातांना चांगले प्रेस करायचे. आता जसं आपण मागच्या साईडला केलं तसे फ्रंट साईडला सुद्धा करत आहे आपण. त्यानंतर हे झाल्याच्यानंतर आपल्याला हलकेसे पाय रोटेशन करायचे आहे, कारण की यामुळं कुठल्याही प्रकारची अँकलची इंजुरी व्हायची शक्यता ग्राउंडवर जास्त असते. त्यामुळं आपल्याला जे काही आपले पायाचे जे अँकल आहे कापच्या खालते, त्या ठिकाणी आपल्याला फ्रंट साईडले आणि रिवर्समध्ये तसेच फिरवायचे असते. जसं आता आपण हे पायाचे अँकलची एक्सरसाइज करत आहे, हे खूपच जास्त आवश्यक आहे. त्यामध्ये जसं आता आपलं फ्रंट साईडला आणि बॅक साईडला फिरून झालं, त्यानंतर हलकेसे साईडला स्ट्रेच करायचे आहे. थोडंशी इकडे असा भार द्यायचा एका साईडला.
त्यानंतर जसं आता फ्रंट साईडला केलं तसं आता मागच्या साईडला पण तसंच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तसं आता दोन्ही पाय झाल्याच्यानंतर थोडंसं इकडच्या साईडला आणि थोडं इकडच्या साईडला थोडंसं बारीक पाहिजे. आणि एकदा 2-3 वेळा एकच वेळा नाही समजलं तर 2-3 वेळा. आता हलके आपल्याला करायचे आहे जम्प केल्याच्यानंतर आता आपण मेन जे हलक्याशा ड्रिलच्या एक्सरसाइज आहे ते आपण याच्यामध्ये करण्यात येतात. त्याच्यानंतर हात जे आहे हे पूर्णच्या पूर्ण एकदम इझी ठेवायची आणि जम्प करताना. त्यानंतर मागं पुढं पाय करायची. बॉडी एकदम रिलॅक्स ठेवायची, रिलॅक्स बिलकुल. जसं आता फ्रंट साईडले पाय उचलायचा एक आणि एक साईडले पाय उचलायचा. जसं आपण आता सी स्किप करतो त्याच्यामधला हा एक प्रकार आहे. बरोबर. ठीक आहे. पद्धतशीर पाहून घ्या. यानं पूर्णच्या पूर्ण आपले जे ग्लूट्स आहे, हे जे पाय आहे पूर्ण फ्री होऊन जातात. त्यानंतर आपल्याला हलकेसं जम्पिंग जॅक करायचं आहे. जम्पिंग जॅक थोडा वेळ थोडंसं जम्पिंग जॅक करायचं आहे. त्यानंतर आता जम्पिंग जॅक झाला की थोड्या वेळानं फ्रंट साईडले पाय उचलायचे आहे. हलकंसं आपण स्किप कसा करतो त्या पद्धतीनं आपल्याला आता पाय फ्रंट साईडले उचलायचे आहे. जसं आता आपण फ्रंट साईडला उचलले तसेच आपल्याला बॅक साईडले पण उचलायचे आहे. जेणेकरून आपल्या ज्या कॉर्डियल असतात त्या पण थोड्याशा फ्री होऊन जातात, ॲक्टिवेट होऊन जातात. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पाय एक पाय वरतं करून 2 हातामध्यातून टाळी मारायची आहे. हलके. पाय एकदम स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हात अपोजिट साईड जसं आपण क्रंचेस कसा करतो त्या पद्धतीनं आपल्याला पाय वर आता साईड टू साईड करायचं आहे. ह्या ज्या पूर्ण ज्या ग्रूमिंग असते हा भरपूर आपल्याला फ्री व्हायला मदत करते. त्याच्यानंतर आपल्याला हलकंसं क्रंचेस करायचं आहे या साईडला, म्हणजे अपोजिट साईड, उजवा हात डावा पाय. आता फुल पॉवरनं जंप मारायचे आहे. 2-4 अशा पॉवरनं जंप आणि हलकीशी बॉडी रिलॅक्स सोडून आता पाय आपल्याला समोर फेकायचे. थोडेसे हलके बेंड करायचे. पाय साईडले, फ्रंट साईडले, बॅक साईडला असे पाय फेकत राहायचे. त्यानंतर आपल्या हलकेसे दोन्ही पायसोबत करून अपोजिट साईड बॉडी अशी फिरवत राहायची. त्यानं बॉडी रिलॅक्स होते. त्याच्यानंतर आपण झालो हलकंसं डाऊन. त्यानंतर आपले दोन्ही पाय जवळ ठेवून आपण दोन्ही हात जे खाली करून राहिले यानं मस्त हॅमस्ट्रिंग पूर्ण हॅमस्ट्रिंगपासून तर क्लापपर्यंत हे पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. जसं आता आपण जे साईडला करत आहे, जसं आता फ्रंट साईड हे दोन्ही पण 2-3 साईड घेत आहे, तसंच आता आपल्याला हलकंसं करायचं आहे. आपल्याला थोडीशी कैची मारायची आहे. पायाला एकदा कैची मारली, फोल्ड पाय केले, त्याच्यानंतर फोल्ड केल्याच्यानंतर जसे आपण पहिले हात फिरवले तसंच फिरवायचं आहे. जसं आता दोन्ही साईडला, जसं आता उजवा पाय झाला, मग त्याच्यानंतर डावा पाय झाला की उजवा पाय, असं तुम्ही कुठलाही दोन पायापैकी एक वेळेस स्टार्टिंग करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हलकीशी पायाला द्यायची आहे स्पेस. पायाला स्पेस जरा दोन्ही पायाला पकडून हलकंसं टो टच करायचं आहे. म्हणजे उजवा हात डाव्या पायाला, डावा हात उजव्या पायाला, असं अपोजिट साईड असं कमसे कम 10 वेळा आपल्याला करायचं आहे. 10 वेळा कंटिन्यू करायचा आहे बिलकुल. त्याच्यानंतर जसं आता आपण 10 वेळा टो टच करत आहेच, त्याच्यानंतर आता हे झालं की आपल्याला पाहून घ्या, एक हात साईडले मागं आणि हलकासा बेंड करून पुढं आणि कमरेवर थोडासा ताण द्यायचा. साईडला मागं पुढं आणि कमरेवर ताण द्यायचा. यानं मस्त कंबर बॉडी खालचं बॉडी पूर्ण अशी फ्री होऊन जाते. आता साईडला पूर्ण स्ट्रेच करायचा. या हात कमरेवर ठेवून थोडीशी बॉडी फ्री होऊन जाते. त्याच्यानंतर हे झालं का हलकंसं मागं पुढं हात करायचे आहे, एकदम थोडंसं बेंड पोझिशनमध्ये. यामुळं पूर्णच्या पूर्ण हलकंसं हात म्हणजे काही एक्सरसाइज केला आता थोडंसं हलकं मधात रिलॅक्स करायचं आहे. त्यामुळं आता त्यानंतर हलकंसं रिलॅक्स झाला. आता साईड टू साईड म्हटलं आपल्याला लंचेस करायचे आहे. जसं साईड लंच तसं एकदम फ्री करायचे आहे पाय. इथपासून म्हणजे ग्रूमिंगपासून ते एकदम काप्सपर्यंत पूर्णच्या पूर्ण पाय स्ट्रेच होऊन जाते. कारण की याच्यावर आता जसं आता हे जे हिप फ्लेक्सिबर आहे आपलं फ्रंट साईडचं, हे पण थोडंसं मोकळं व्हायला मदत देते. आता याच्यानंतर या साईडला जसं आपण त्या साईडला गेलं या साईडला तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं हलकंसं झालं. आता फ्रंट साईडला थोडेसे पाय घ्यायचे आणि वरता हात करून तो हलकं स्ट्रेच करायचा आहे. म्हणजे पूर्ण हिप फ्लेक्सिबर आहे ते पूर्णच्या पूर्ण रिलॅक्स होऊन जाते, पूर्ण ॲक्टिवेट होऊन जाते. ठीक आहे. जसं आता आपण असं झालं तर आपल्याला करायची आहे हलकीशी थोडंसं पायाला पेस देऊन या पायापासून तर त्या पायापर्यंत, या पायापासून तर त्या पायापर्यंत. ही ग्लूटसाठी भरपूर मदतशीर एक्सरसाइज आहे. ठीक आहे. असं दोन्ही वेळेस 2-2 चक्कर मारायचे. आता जसं आता आपण साईडले पायावर हात ठेवला आणि थोडंसं स्ट्रेच करायचं, म्हणजे कमरेपासून तिथपर्यंत थोडीशी आणखी पण बॉडी फ्री होऊन जाते. त्यानंतर पूर्ण रोटेशन करायचं आहे. हाताला हात चिपकायचा आहे आणि पूर्ण रोटेशन करायचं आहे. जसं आता 2 वेळा करायचं, एकच वेळा नाही करायचं, 2 वेळा करायचं. ठीक आहे.
आता इकडल्या साईडले पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जसं हे झालं का हलकेसे पाय जवळ घ्यायचे आहे. आता पण घ्या, एक पाय थोडासा समोर, एक पाय मागे आणि थोडं आता पण घ्या हॅमस्ट्रिंग. हे हॅमस्ट्रिंगसाठी आपण स्ट्रेचिंग करू राहिलो मस्त. आणि मस्त हॅमस्ट्रिंग जे आहे आपलीवाली ॲक्टिवेट होऊन जाते. आणि जसं आता आपण स्ट्रेच केलं तसं आता फ्रंट साईडले आपण आता थोडंसं हातानं पण थोडंसं रिलॅक्स करणार आहे. हात थोडंसं अपडाऊन 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 हात करायचं आहे. थोडंसं आणखी ॲक्टिव्ह होते जास्तीत जास्त. आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला हलकंसं रिलॅक्स करायचं आहे बिलकुल. दोन्ही हात म्हणजे पूर्ण बॉडी, अप्पर बॉडी पूर्ण इझी सोडायची आहे आणि अपडाऊन 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 करायचं आहे. ठीक आहे. आणि हे अपडाऊन झाल्याच्यानंतर आता बघून घे. आता हलकेसे पूर्ण हात चिक्की बांधून थोडेसे वरतं करायचे. याला ताडासनसुद्धा म्हणते. याला पूर्ण स्ट्रेच करायचं आहे वरतं. त्यानंतर हलकंसं खाली स्ट्रेच करायचा. ते झालं का बॅक साईडला चिक्की बांधायची आणि मान थोडीशी खाली डाऊन करायची आणि थोडंसं मागच्या साईडला इकडे तिकडे हलकं रोटेशन करायचं आहे. काय आता पूर्ण जे पाठीची जे आहे पाठ थोडीशी पण मोकळी झाली चांगली जबरदस्त. आणि दोन्ही पाय जसे रिलॅक्स करायचं आहे. 2 पाय सोबत अपोजिट साईड बॉडी न्यायची. अपर बॉडी तिकडे, लोअर बॉडी इकडे. ज्यानं पूर्ण रिलॅक्स होऊन जाते. आता एक हे झालं. हे रिलॅक्सच्या नंतर पण घ्या आपण अपोजिट साईड आपण थोडेसे पाय मारतो. आता बघा, एक पाय इकडे, एक पाय तिकडे, म्हणजे ना कमरे गिमरीचं थोडंसं जे हाड आहे ते मोकळं होऊन जाईल. व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर लाईक करायला तुम्ही विसरत जाऊ नका. लाईक करा, लाईक नक्की करा, लाईक आवश्यक करा. आणि ह्या सर्वांना जे की खेड्यापाड्यातील गावातले सर्वांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि काही त्याच्यामध्ये तुम्हाला जर सजेशन द्यायचं असेल तुम्ही सजेशनसुद्धा देऊ शकता. ठीक आहे. मग चला भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये चांगली माहिती घेऊन. चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र.